नमस्कार, मी मनोज बारी, आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती, जळगाव जिल्हा। या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे जे महाशिवरात्रीनिमित्ताने प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, या प्रदर्शनाला अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि यामुळे अनेक लोकांशी आता चर्चा झाली। या ठिकाणी फिरताना त्या ठिकाणी अनेकांना चांगली अनुभूती प्राप्त होत आहे। माउंट आबू या ठिकाणी देखील मी जाऊन आलेलो आहे। त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शांती मिळते, मनशांती मिळते। आजचं युग हे धकाधकीचं युग आहे। या ठिकाणी प्रचंड आपल्या जीवनामध्ये ट्रेस निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये माउंट आबू आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी या ठिकाणी आपण जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला जी मनशांती मिळते, ती शांती आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। मी जवळपास 2 वेळा माउंट आबूला गेलेलो आहे। आमचे मित्र सोमनाथभाई वडनेरे यांच्या माध्यमातून एकदा गेलो आहे आणि एकदा स्वतंत्रपणे मी माउंट आबूला गेलेलो आहे। तर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने एकदा जावं असं मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगेल। आणि शिरसोली हे माझं मूळ गाव आहे। या गावामध्ये हे जे प्रदर्शन आपल्या दैवताचं, आता या ठिकाणी आपल्या पाठीमागे भगवान शंकराचं जे मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिरामध्ये मोडलं जातं। हे जी कला होती हेमाडपंथी, ही फक्त आपल्या ह्या भागामध्ये शिरसोलीपासून तर इकडचा जो भाग आहे गिरणा नदीच्या काठाचा, त्या ठिकाणी एका राजाची राजधानी होती। ह्या पूर्ण परिसरामध्ये हेमाडपंथी मंदिरांचं हे त्या काळामध्ये ही कला विकसित झाली होती। ही भारतामध्ये किंवा जगामध्ये इतर कुठेही आपल्याला दिसून येत नाही। फक्त आपला हा खानदेशाचा काही भाग आणि थोडाफार धुळे जिल्हा या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर आपल्याला दिसतात। तसंच हे जागृत मंदिर शिरसोलीचं या ठिकाणी आपला हा पॅन्डॉल, याच्या पाठीमागे जी शंकरजीचं मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे। लहानपणी मी त्या मंदिरावर खेळलो आहे, त्या मंदिरावर राहिलो आहे, दररोज आम्ही त्या मंदिरात जायचो। असं ते जागृत देवस्थान आहे। तर आपण सर्व लोकांनी देखील ह्या मंदिराचा प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे आयोजित ह्या देवताच्या आपल्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव शीतल मनोज बारी, राहणारे आम्ही मूळ इथले शिरसोलीचेच, पण जॉब वगैरे त्यानिमित्त आम्ही जळगावला राहतो। तर हा जो इथं यांनी हा सर्वांनी उपक्रम राबवलेला आहे, यानुसार आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रथेची सर्व माहिती मिळते आणि शिवलिंगाचे किती वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे रूपे वगैरे कशा आहेत आणि त्यांची माहिती ही देखील यांनी इथे छान प्रकारे लिहून दिलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला ते रूपसुद्धा बघायला मिळालं आणि वाचनाच्या स्वरूपामध्ये ती माहितीसुद्धा वाचायला मिळालेली आहे। हा उपक्रम यांनी खूप छान राबवला आहे आणि अशीच ही पद्धत पुढे पण राबवली तर खूप छान होईल। थैंक यू। शेख रईस शेख इलियास सिरसोली ग्राम पंचायत सदस्य। और ये प्रोग्राम बहुत अच्छा लगा मेरे को। हिंदू मुस्लिम एकता मंडल और सब लोगों ने लाभ लिए इधर, और बहुत अच्छी कृपा हुई। शिव जयंती के दिन लिए इसमें लिए प्रोग्राम, और मैं भी आया, अच्छा लगा मेरे को। और हमारे गांव के लड़के और माता बहना सबको उमंग लगा, सबों ने लिए, बुजुर्गों ने सबों ने लिए। और ऐसे प्रोग्राम लेते रहो, अच्छा लगेगा हमको। ओम शांती। शिरसोली गावामध्ये आपलं 12 ज्योतिर्लिंगांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। रोज हजारोच्या संख्येने लोक 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि गोरगरिबांना हे दर्शन शक्य नाही 12 ज्योतिर्लिंगांचं घ्यायचं, तरी बी गोरगरीब इथं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता आणि शिवबाबाच्या महिमेने इथं सर्व लोक दर्शन घेण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने येत आहेत आणि इथं प्रवचनसुद्धा दिलं जातं आहे आणि पूर्ण आपल्या 12 ज्योतिर्लिंगांचा अर्थ आणि कुठं काय म्हणजे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा अर्थ दीदींद्वारे आम्हाला समजून व्यवस्थित सांगलं जातं। आणि आम्ही रोज 3 दिवसापासून 1 तारखेपासून कार्यक्रम चालू आहेत। आम्ही 3 तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत, तरी भरपूर लोक इथे येतात आहे आणि ते ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन त्यांचा अर्थ वगैरे ते दीदीन ते सांगत आहे आणि त्या सर्व भाविकांना त्याचा आनंद आहे। शिरसोलीवासी पूर्ण एकदम आनंदाने
जो 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेत आहे. पूर्ण शिरसोली नगरीमध्ये प्रभू आणि प्रणव 2 शिरसोले असून दोघं शिरसोल्यांमधले लोक भरपूर संख्येने उपस्थित आहे. रोज संध्याकाळी 4 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पूर्ण आपले गावकरी आणि पूर्ण लोकांचा प्रतिसाद आहे. आणि या कार्यक्रमाचा शिवबाबाद्वारे झालेला हा कार्यक्रम एकदम सर्व गावकऱ्यांना एक आनंददायी कार्यक्रम झालेला आहे शिरसोलीमध्ये आणि पूर्ण गावकरी याचा आनंद घेत आहे. रोज संध्याकाळी 3 दिवसापासून रोज संध्याकाळी त्याचा आनंद भरपूर घेत आहे शिरसोलीवासी. ओम शांती. माझं नाव भावेश श्रीराम बारे आहे. आम्ही शिरसोली गावामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राहतो. गेल्या 3 दिवसांपासून आमच्या गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही असं दाखवलेलं आहे की किती ज्योतिर्लिंग आहे. कारण आपल्या भारत देशात राहूनसुद्धा काही लोकांना माहीत नाही की किती ज्योतिर्लिंग आहे आणि बघितलेले सुद्धा नाही. तर याच्यामध्ये 12 आहे आणि याच्या माध्यमातून आपण फक्त की ज्योतिर्लिंग नाही दाखवते, आपण परमपिता ब्रह्माबाबाच्या द्वारे किंमत आपला आत्मा तो अशांत आहे, तो शांत कसा करायचा ते पण आपण सांगतो इथं. अजून की आपल्या शरीरामध्ये किती भाग आहे, आपण आपलं मन ते अशांत आहे ते आपण ब्रह्माकुमारीच्या द्वारे कसं आपला आत्मा तृप्त आणि शांत होतो ते दाखवू शकतो इथे. ओम शांती. मी लता सुरेश कोल्हे, मी भुसावळला असते. हे 12 ज्योतिर्लिंगाचं जे आहे केलेलं ते मला खूप आवडलं आणि भाग्य लागतं या गोष्टीला यायला आणि नमस्कार करायला. आरतीला वगैरे आम्हाला बोलवण्यात आलं, आम्ही आलो आणि माझा कोर्स पण झालेला आहे शिवबाबाचा. तर तो अनुभव मला खूप छान आलेला आहे त्या कोर्समध्ये पण. आणि भुसावळला जात असतो आम्ही अधूनमधून तिथे केंद्रामध्ये. हे इथे 12 ज्योतिर्लिंगाचं प्रदर्शन लावलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे अशी एक माहिती मिळते आणि त्यातनं एक चांगलं स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे ह्या गोष्टीला. ओम शांती. माझं नाव पुष्कर जयराम बारी. मी या सिलचोली गावात राहतो आणि सत्यासारखा एक कार्यक्रम चालू आहे 12 ज्योतिर्लिंगाचा. आम्ही रोज इथे दर्शनाला येता, आरतीला येता आणि प्रवचन ऐकता. आम्हाला इकडे खूप आवडतं येणं. इथे ना 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत एक कार्यक्रम चालू होतं. आज शेवटचा दिवस आहे तर आम्ही बाळ गोपाल रोज येता. ओम शांती. ओम शांती. मी कुमारी कावेरी जयराम बारी. इथे ओम शांतीचे म्हणजे इथे 12 ज्योतिर्लिंगांचा कार्यक्रम झालेला आहे. तर इथे बाळ गोपाळांना इथं शिवाची माहिती भेटते आणि अशा छान प्रकारे त्यांना वळण किंवा गुण लावले जातात. तर हेच इथं या विद्यालयात शिकवलं जातं. ती इथे 12 ज्योतिर्लिंगांच्या माध्यमातून आपल्याला एक ज्ञान दिलं जातं. म्हणजे आपल्याला समजवलं जातं की ही सृष्टीचा चक्र कसा असतो. आणि मलाही खूप चांगला अनुभव झालेला आहे. याच्यात मला खूप चांगला अनुभव झालेला आहे आणि मीही समजवलं आणि मी समजलेही आणि मी लोकांना समजवलेही. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या 12 ज्योतिर्लिंगम प्रदर्शनीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन आहे, हार्दिक स्वागत आहे. तर हे जे मेळावा आहे तो ठीक रविवारपासून सुरू झालेला आहे. म्हणजे 1 तारखेपासून जो सुरू झालेला आहे तो 3 तारखेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत तो राहणार आहे. आजचा या मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त भक्तांनी या मेळाव्याचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी 2 प्रकारे तुम्हाला सत्संग केला जाणार आहे. एक चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून आणि एक जो आहे तो गीतेच्या प्रवचनाच्या आधारे. 2 प्रकारच्या चित्र प्रदर्शनी आहे. एक गीतेची प्रवचन जी पद्धती आहे, आदरणीय तेजल दिदी जे आहेत जळगावमधील महाबळ शाखेतून शिरसोली जे आहे केंद्र ते चालवतात, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला या प्रवचनाचा लाभ होणार आहे. तर जास्तीत जास्त उत्स्फूर्त प्रतिसादाने लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे. तर 1 तारखेला प्रभात फेरीचं आयोजन केलेलं होतं, 2 तारखेला प्रदर्शनी झाली, 3 तारखेला आता याची सांगता आहे. धन्यवाद.
आपल्या गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवपरमात्माचं 12 ज्योतिर्लिंगाचं अवतरण स्थापना झालेली आहे. आपल्या शिरसोली गावामध्ये सत्संग चालू आहे. तर महाशिवरात्रीनिमित्त भरपूर उत्साह, भरपूर लोक दर्शन घेत आहेत. गोरगरिबांना दर्शन व्हावे या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयातर्फे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन गावोगावी घडवल्या जात आहे. या निमित्ताने महाशिवरात्रीच्या निमित्ताने परमात्माचं अवतरण होऊन चुकलेलं आहे. परमात्मा सांगतोय की स्वतःला आत्मा समजा आणि मला एकट्याला याद करा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अबोध्यानां धर्मस्य तदात्मन सुदम्याहूं परित्रायेन साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्मस्थापनार्थ संभवामी योगी योगी. परमात्माचं अवतरण होऊन चुकलं आहे आणि तो हा संदेश दिला जातोय प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्याद्वारे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. या शिरसोली गावामध्ये जो कार्यक्रमाला 12 ज्योतिर्लिंगांचा आहे ते सारे लिंगांचे दर्शन सारे मनुष्य आत्म्यांना आनंद होत आहे. गोरगरीब येत आहे तिथे सगळं त्यांच्याकडून एवढा खर्च होणार नव्हता. भगवानने त्यांना इथेच पाठवून दिलं दर्शन घ्यायला. आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि ज्ञानामध्ये आम्ही 2002 पासून 2 माताजी चालू आहेत. आता 3-4 माताजी वाढलेल्या आहेत. आम्ही एक दिवससुद्धा मुरली मिस करत नाही. तर आमची इच्छा आहे आम्हाला इथे सेंटर हवं आहे शिरसोली गावामध्ये छोटं. ओम शांती. ओम शांती. मी या ज्ञानामध्ये 13 वर्षापासून आहे. मी आधी बैठकला जायची, पण माझे जाऊ या ज्ञानामध्ये माझ्या आधीपासून आहे. तिने मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही पण या बुवा या गाण्यामध्ये. मी या ज्ञानामध्ये यायला लागली. त्यानंतर मला काही समस्या उद्भवल्या. मी म्हटलं मला काही यायचं नाही, पण तिने सांगितलं तर इथे आल्यावर त्या समस्या काही उद्भवत नाही, आपल्या कर्माचे फळ असतात असं तसं हे सांगून मग मी रेग्युलर यायला लागली. मधुबनलासुद्धा 2 वेळा सेवेला गेली. 1 वेळा आधी जाऊन आले, 3 वेळा मधुबन गेलेली आहे. आणि आता याच्या पुढे पण मला जायचं आहे अजून. मी त्या मधुबनलासुद्धा सहयोग दिला, माझी इच्छा होती. आणि आता रिस्ट्रिक्शन सेंटरलासुद्धा मी सहयोग दिलेला आहे. आमच्या गावामध्ये कधीपासूनच हे सेंटर चालू आहे. आम्ही रोज मुरलीला येतो. 10-12 माताजी रेग्युलर आहेत आणि 5 माताजी आम्ही आधीपासून आहे. आता असं वाटतं या गावाचे उद्धार व्हावा आणि आमच्याप्रमाणे सगळ्या गावातल्या माताजी पण यायला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करते. ओम शांती. एवढं बोलून मी माझे शब्द संपवते. ओम शांती. ओम शांती. मी 2002 पासून या विद्यालयात आहे. आम्ही सुरुवातीला भरपूर माता होत्या, नंतर कमी होत होत आम्ही नेमक्या 2 बाई आणि 2च बहिणी होत्या. आमच्या इथं सेंटर आम्ही तसंच टिकवलं, पण आता तेजल दीदी आल्या, इथे सेवा भरपूर वाढते. आम्ही आता सध्या 12-13 माता आहे. ओम शांती.